शिवराय मित्रांनो, तर नमस्कार. मी स्वप्नील. आज मी घेऊन जातोय आपल्याला कोकणातील शृंगारपूर हे गाव दाखवण्यासाठी. खरं तर याच गावातल्या कन्या म्हणजे श्री सखी रागणी जयती अर्थात महाराणी येसूबाई साहेब. महाराणी येसूबाई साहेब यांचं माहेर असलेलं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचं सासर म्हणजे शृंगारपूर गाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर यूट्यूबच्या संपूर्ण इतिहासामध्ये कोणीही आजपर्यंत या शृंगारपूर गावावर व्हिडिओ बनवलेला नाही किंवा सविस्तर माहिती दिलेली नाही. पण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती कोकण इथला समुद्र आणि इथला निसर्ग यामुळे प्रसिद्ध आहेच, पण त्याच सोबत कोकणातील इतिहास देखील हा फार मोठा आहे. याच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या शृंगारपूर हे गाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची सासूरवाडी आणि महाराणी येसूबाई यांचं माहेर. धर्मवीर संभाजी महाराज यांची सासूरवाडी रत्नागिरी शहरापासून शृंगारपूर साधारण 58 किलोमीटर अंतरावर, तर संगमेश्वर पासून अवघ्या हकेच्या अंतरावर 15 किलोमीटर अंतरावर आहे. ज्या कसबा संगमेश्वर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली त्या संगमेश्वर शहरापासून अगदी हकेच्या अंतरावरती असलेलं हे शृंगारपूर सध्या मात्र इतिहासाच्या पटावर जणू गुडूप झालंय. प्रचतगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणि सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे शृंगारपूर सध्या मात्र या गावाच्या इतिहासात पाऊलखुणा पुसल्या गेल्या आहेत. शृंगारपूर मध्ये प्रवेश करताच रस्त्याच्या डाव्या बाजूला महाबली हनुमानाचं मंदिर आहे. हे मंदिर बाहेरून नव्यानं बांधकाम झालेलं असलं तरी आतील मूर्ती फार प्राचीन आहे. शृंगारपूर महाराष्ट्र आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये कायम केंद्रस्थानी राहिलेलं गाव. संभाजी महाराजांचं सासर. शृंगारपूरचा इतिहास तितकाच मोठा आहे, पण आज मात्र हे गाव दुर्लक्षित आहे. गावात भैरी भवानी मंदिर सोडलं तर या गावात सध्या पाहण्यासारखं दुसरं काहीच नाही. शृंगारपूर हे मूळ गाव सुर्वेंचं, यांच्यानंतर शिर्केंचं या ठिकाणी वास्तव्य राहिलं. सध्या आश्चर्याची बाब म्हणजे आजच्या घडीला सध्या या गावामध्ये शिर्के आणि सुर्वे नावाचं एकही घर नाही. शृंगारपूर मधल्या भैरी भवानी मंदिरासमोर आपण आलो आहोत. इथे हे सुंदर मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. मंदिराच्या आतमध्ये फोन, कॅमेरा वगैरे काहीही अलाउड नाहीये, त्यामुळं आतून मंदिर दाखवू शकत नाही, पण बाहेरच्या बाजूनं आपण हे मंदिर बघू शकतो. फार सुंदर असं मंदिर आहे. या ठिकाणी म्हणजे शृंगारपूरमध्ये महाराणी येसूबाई यांच्या माहेरचा राजवाडा होता. तो मागच्या बाजूला झाड दिसतंय मोठं, आपण त्या ठिकाणी थोड्याच वेळात जाणार आहोत. तर त्या ठिकाणी त्यांच्या माहेरचा राजवाडा होता. राजवाड्याचं कोणतंही अवशेष तिथे शिल्लक नाही किंवा ते पाहण्यासाठी आपण आता त्या ठिकाणी जाऊया. पूर्वी संगमेश्वर संस्थानाची शृंगारपूर ही राजधानी होती. फार पूर्वी शिर्के उत्तरेकडून दक्षिणेत आले आणि रायरीजवळ कोकणात त्यांनी वस्ती केली. मुस्लिम आक्रमणांशी लढण्यात ते यशस्वी झाले आणि तिथेच त्यांनी आपलं वर्चस्व देखील निर्माण केलं. नंतर असं समजलं मुख्य रस्त्यालगत असलेल्या या झाडाच्या सभोवताली महाराणी येसूबाईंचा जुना वाडा होता. सध्या तो जुना वाडा येथे पाहायला मिळत नाही, मात्र त्या वाड्याच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा त्या ठिकाणी आढळतात का हे पाहण्यासाठी आम्ही पोहोचलो. शृंगारपूर मधील त्या ठिकाणी महाराणी येसूबाईंच्या त्या माहेरचा वाडा होता. सध्या मी त्या ठिकाणी आहे आणि याच झाडाच्या सानिध्यामध्ये महाराणी येसूबाईंचा वाडा होता. आता आपण मंदिराकडे गेलो तेव्हा तेथील काही ग्रामस्थांनी आपल्याला असं सांगितलं, पूर्वी या झाडाच्या परिसरामध्ये एक वाडा होता, म्हणजे त्याचं फक्त दगडी अवशेष होते, पण मागच्या बऱ्याच वर्षामध्ये या ठिकाणी शेती वगैरे झाली आणि मग शेती करत असताना इथे नांगर वगैरे चालले असतील किंवा जेसीबीचा वापर केला गेला असेल. या सगळ्या गोष्टींमुळे या ठिकाणी वाड्याचा पाया होता तो आता खोदला गेला. सध्या मात्र या ठिकाणी वाड्याचा बांधीव पाया वगैरे कुठेही पाहायला मिळत नाही, पण इथं आल्यावरती मात्र आपल्याला एक गोष्ट आठवते. याच ठिकाणी महाराणी येसूबाई यांच्या माहेरचा वाडा होता. याचा पुरावा आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. या बाजूला जर आपण पाहिलं तर या बांधांवर जी काही थोडीफार दगड आहेत ना, ते वाड्याच्या बांधकामाची दगड आहेत. दगडांच्या जवळ जाऊयात, म्हणजे ते दगड काय आहे ते वाड्याच्या बांधकामासाठी वापरले होते.
एकेकाळी याच शृंगारपुरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड मोठं असं अश्वदल उभारलं होतं. इथे संभाजी महाराजांच्या वरच्यावर येणं जाणं सुद्धा नेहमी होत असायचं. सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या शृंगारपुरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावरती असलेल्या कसबा संगमेश्वर या ठिकाणी मुघलांनी संभाजी महाराजांना कैद केलं होतं. खरं तर आपण आता जे झाड पाहिलं त्या झाडाच्या परिसरामध्ये आपण थोडं पुढे चालत आलो. इथे आपल्याला ज्या दगड पाहायला मिळालो तो प्रॉपर बांधकामाचे दगड आहेत. महाराणी येसूबाई साहेबांच्या माहेरच्या राजवाड्याचे येथेच बांधकाम होते आणि बऱ्याच लोकांनी आपल्याला असं सांगितलं की इथं एक दगडी चौथरा होता, परंतु नव्यानं या ठिकाणी शेती झाली. काही लोकांनी मग हे कोरीव दगड पाहिले आणि मग ते कोरीव दगड दुसरीकडे नेऊन त्याचा बांधकामामध्ये उपयोग करून घेतला. त्यामुळं इथं जे दगडी वाड्याचं बांधकाम होतं ते आपल्याला तेवढं पाहायला मिळत नाही. त्या बांधकामाचे दगड पुरावा मात्र या झाडांच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला या शृंगारपूरमध्ये महाराणी येसूबाईंच्या वाड्याचं एकच अवशेष पाहायला मिळतो, तो म्हणजे या परिसरात पडलेले घडीव दगड. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिर्केंनी हे गाव सोडलं आणि त्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा या गावातून कायमच्या पुसल्या गेल्या. आजच्या घडीला या गावात शिर्के आडनावाचं एकही कुटुंब नाही. या ठिकाणी जुना वाडा होता याचा आणखीन एक पुरावा म्हणजे इथंच आपल्याला पाहायला मिळतो. हे दगडी कातळातलं जातं तुम्ही बघू शकता. फार मोठं दगडी जातं आहे. याचं वजन इतकं जास्त असेल की 3-4 माणसांना सुद्धा ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं शक्य होणार नाही. म्हणून ते कदाचित अजून आपल्याला इथंच पाहायला मिळतं. इथं लोक राहायचे, वाडा होता याचं आणखीन एक पुरावा म्हणून आपल्याला पडलेलं जातं आपण या ठिकाणी पाहू शकतो. वाड्याच्या परिसरातच शेतीच्या बांधावर पाहायला मिळणारं दगडी जातं गेली कित्येक वर्षापासून झाडाझुडपांमध्ये पडून आहे. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरामध्ये कैद झाल्यानंतर औरंगजेबानं त्यांचे अतोनात हाल केले. महाराणी येसूबाई त्यावेळी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर होत्या. मोगलांनी रायगडाला वेढा दिला, त्यामुळे राजधानी धोक्यात आली होती. तिकडे संभाजी महाराजांची कैद तर इकडे राजधानी रायगडाला मुघलांचा लढा, यामुळं स्वराज्याचा राजा आणि राजधानी दोन्ही धोक्यात आले होते. औरंगजेबानं अतोनात हाल करून छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली आणि महाराणी येसूबाईंच्या डोईवरचं कुंकू कायमचं पुसलं गेलं. रायगड किल्ला मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर पुढे तब्बल 29 वर्ष स्वराज्याच्या या महाराणीला मुघलांच्या कैदेमध्ये राहावं लागलं. या स्वराज्याच्या संक्षिप्त महाराणीला मानाचा मुजरा. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. लवकर आपल्यासाठी घेऊन येत आहोत महाराणी येसूबाईंच्या जीवनपटावर आधारित एक नवीन ब्लॉग. म्हणून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपला हा व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल. तर धन्यवाद.